महिलांच्या बाबतीत खूप सारं असं मोठं काम केलेलं आहे। विधवा महिलांच्या बाबतीत त्याच्या आधी त्यांनी शिलाई मशीनचं वाटप केलेलं आहे, पिठाच्या गिरण्यांचं वाटप केलेलं आहे। त्यानंतर आपल्यामधून जे नागरिक इथं 50, 60 वर्षापासून राहतात, त्यांचे साधे राशन कार्ड बी नसायचे, त्यांच्या माध्यमातून सर्कल वाईज प्रत्येक गावात त्या राशन कार्डचं त्यांच्या मार्फत एकही पैसा न लागता लोकांना त्या राशन कार्डचं वाटप करण्यात आलं आहे। तसेच निराधार महिलांसाठी पगारीसाठी त्यांनी जे काही योगदान दिलेले ते खूप काही मोठं आहे। एवढं आमदार साहेबांचं एवढं मोठं भरीव काम आहे की आमदार साहेबांबद्दल बोलावं तेवढं कमी आहे। कारण आपण मागील 4 वर्षात आमदार साहेबांचं विकास कामाच्या बाबतीत बोलायला गेलं असं कुठलंही गाव नाही या मतदारसंघात त्या गावामध्ये त्यांनी निधी नाही टाकला किंवा त्यांनी असं कुठलंही असं ठिकाण सोडलं नाही जिथं त्यांनी विकासाच्या बाबतीत धर्म जात कुठलाही विचार न करता प्रत्येक धर्मासाठी त्यांनी प्रत्येक शेतकरी असो शेतमजूर असो प्रत्येक वर्गातील लोकांसाठी त्यांनी काम केलेलं आहे। आमदार साहेब आजपर्यंत पाहिलेला कार्यकाळ मागचा कार्यकाळ पाहिला असेल मागच्या 30-35 वर्षाचा असा आमदार आपल्या वसमतला लाभला हे आपलं भाग्य आपण मानू। आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जाता जाता आमदार साहेबांबद्दल एवढंच सांगू इच्छित आहे कि सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सारी कोशिश यह है कि ये सूरत बदलनी चाहिए, मेरे दिल में नहीं तेरे दिल में सही ये आग लगनी चाहिए।